नमस्कार, माझ्या रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। तर आज आपण फक्त 10 मिनिटात बनणारा पास्ता कसा बनवायचा अगदी सोप्या पद्धतीने ते बघणार आहोत। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी पास्त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेलं आहे आणि ते 1.5 वाटी आपल्याला पास्ता बनवायचा आहे। तर त्यासाठी मी इथं अर्धा लिटर यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे। इथं पातेल्यामध्ये मी अर्धा लिटर पाणी गरम करायला ठेवलंय आणि यामध्ये आपल्याला किंचित मीठ घालायचं आणि या पाण्याला चांगली कडकडून उकळी येऊ द्यायची। आता यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं म्हणजे आपला पास्ता एकमेकांना चिटकून बसणार नाही। आता इथं पाण्याला चांगली कडकडून उकळी आली की यामध्ये आपल्याला हा पास्ता घालायचा। तर इथे मी 1.5 वाटी पास्ता घेतलेला आहे आणि याला आता एकदा चांगलं हलवून घेऊ आणि शिजेपर्यंत याला खाली वरतीच करत राहायचं आहे, नाहीतर मग तो खाली तळाला चिटकून बसतो। आता या पाण्याला चांगली उकळी येते आणि आपला पास्ताही चांगला शिजतोय। फक्त लक्ष ठेवायचं की पास्ता जास्तच ओव्हरकुक होणार नाही आणि जरी झाला तर मग काय करायचं, चाळणीमध्ये पास्ता टाकायचा आणि वरतून पाणी टाकायचं, नळाखाली पास्ता धुवून घ्यायचा आणि पॅन खाली सुकत ठेवायचा जर ओव्हरकुक झाला तर। आता इथे मी पास्ता आपला शिजून तयार आहे। आता मी इथं चाळणीमध्ये हा पास्ता नितळायला ठेवलाय आणि यावरतून आपल्याला थंड पाणी घालायचं म्हणजे हा ओव्हरकुक होणार नाही आणि याची पास्ता शिजण्याची प्रोसेस इथे स्टॉप होईल। आता यातली वाफ पूर्णपणे बाहेर काढून घेऊ आणि हे थंड झालं की आपल्याला याला फोडणी देऊन घ्यायची आहे। तर इथे मी तेल गरम करायला ठेवलं, तेल गरम झालं, यामध्ये आपल्याला 2 मिरची घालायची। फक्त मी अर्धालीच कट करून यामध्ये मिरची घातलेली आहे आणि आता आपल्याला लसूण पेस्ट घालायची 1 चमचा आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आता लसणाचा कच्चेपणा दूर होत आलाय, यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरेपूड घालायची आहे। आता इथे जिरेपूडही घातली, अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि याला मिक्स करून घेऊ। आता आपल्याला इथे 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि इथे मी 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहे आणि मिक्स करून घेऊ। कांदा आपल्याला खूप काही परतून घ्यायचा नाही, फक्त हलकासाच आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता इथे कांदा चांगला परतत आलाय। तुमच्याकडे हव्या ज्या भाज्या असेल तुमच्याकडे त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता। आता मी फक्त टोमॅटोच घालणार आहे, पण मी टोमॅटो नंतर वरतून घालणार आहे आणि यामध्ये आपल्याला आता पास्ता घालायचा आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे याचा मसाला पूर्णपणे या पास्त्याला कोट होईल। आता मसाला हा पास्त्याला चांगला कोट झालाय, यावरती आणून आपल्याला मीठ घालायचं आहे थोडंसं, अगदी चवीपुरतं। आधी पण आपण शिजवायला मीठ घातलं होतं, त्यामुळे आता थोडंसं मीठ घालायचं आणि चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे शिजवून घ्यायचं आहे। याच्यावरती झाकण न ठेवताच आपल्याला याला फक्त खालीवर करून चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि आता थोडंसं शिजत आला की पास्ता यामध्ये आपल्याला 1 पिकलेला टोमॅटो बारीक कट करून घालायचा आहे म्हणजे नंतर दिसायला छान दिसतो। आधी घातलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही, पण नंतर घातलं तर छान वाटतं आणि असा आपला मस्त असा पास्ता तयार आहे।